गाडीवर पडली तरी चिटिंग करते होय का? चला मोठा अच्छा,
Acelera,
बसा. आपल्याला काही वेळ झाला. चालू नाही, पुढे चालू आहे. चालू आहे.
आता येताना जे 3 येतील ना फायनल, पहिला दुसरा तिसरा. पहिला दुसरा तिसरा याच्यातून फायनल काढलं जाईल.
विमोहनन्तिके हिनाथशङ्करस्य चिन्तनं पूजावसानसमये दशोत्तरगीतं या शम्भुपूजनं परं पठति प्रदोषे तस्य श्रीरामरसकरेन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मीं सदैव सुखीप्रदाति शम्भु इति श्रीरामोत्तम श्रोताण्डस्तोत्रं सम्पूर्णम्. सर्टिफिकेट पहिले 10 सर्टिफिकेट किरण दाजी तापकीर यांच्या हस्ते देण्यात येते. त्यांनी वर यायचे. बहिणीचा ट्रॉफी सत्कार ब्राह्मण होणार नशिबाने बघा ऊन पण पडलंय. आता जेवण झालंय जरा बडे सावधान.
तिकडं सर तिकडे बघा ना तुम्ही. कोणी विचारलं त्याच्यानंतर माहिती देशात चूक. नाही बरोबर उत्तर आहे. उभे राहायचं ज्याने उत्तर दिले उभं होती. परत हिंदी सांगितलं. 3 मराठी 2 सातपुडा पर्वतातील सातपुडा पर्वत. इकडे संध्याताई इकडे फिरा. संध्याताई संध्याताई बरोबर आहे. उभी राहा. बरोबर स्पर्धेत येतो मला. 29 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर बरोबर आहे. उभी राहा. तुम्ही उभी राहा. संध्या बरोबर आहे. 3 पुढचा विमानाचा शब्द तुम्ही लावला. बरोबर आहे. कुणी दिले ते उत्तर सर तिकडे बघा तुम्ही. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? 4 बरोबर आहे. थांबा. शिवाजी महाराजांचा गुप्त हे कोण होता? 1 2 3 आता तिकीटच चालले वाटतं. ठीक आहे. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? शक्तिमान मालिकेमध्ये प्रमुख भूमिका तुम्ही केली होती. तू नाही केली. तू बस लगेच दिली. तू काय केली? कोण? महेश खन्ना. पुन्हा महेश खन्ना. तू महेश खन्ना तिकडे पडलाच ना. बोलून राहिले मी दाखव. नितेश खन्ना. बरोबर आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? अरे बोला ना. नावल्यावर घरात रुबाब कोणती बायको करते? शांताबाई. नाही. उलट ती खोबऱ्याला सांभाळून घेतली. माझी बायको. तुम्ही माहित घ्या मॅडम. माहित घ्या. ओके ठीक आहे. एक काम करा. बाद झाले पुढे चला. दीपाली पठारे यांच्या हस्ते पुरस्कार पहिले देण्यात आले. दीपाली पठारे यांनी यायचे स्टेजवर. दीपा पठारे चला. दीपा पठारे म्युझिक. आज आपण हा जो काही स्नेह आनंद मेळावा आपण सगळेजण एकत्र आलो. स्नेह आनंद मेळाव्यात
ती आपल्या तोंडातून माझं वाक्य गेलं होतं की एक आपण स्नेह मेळावा घेऊ. हा स्नेह मेळावा घेत असताना पहिल्यांदा माहिती नाही रूपरेषा कशी असेल, कुठं घेणार, काय घेणार, शून्य गोळाबेरीज माझ्याकडं घेत असताना एकच मनामध्ये इच्छा होती की प्रत्येकाला इथं एकत्र बोलवणं कसं जाईल. ऋषितुल्य हे 2019 साली हा वटवृक्ष मी ज्या वेळेला क्लिनिकमधून बाजूला पडलो, एका मुलीला हर्बल लाईफचं औषध खात असताना ते बघितलं आणि बघितल्यानंतर तिचं माहिती नाही कोणत्या कंपनीचे काय प्रोडक्ट आहे, मला माहिती नाही, मी कंपनीबद्दल कधीच बोलणार नाही. पण कोणतीही गोष्ट खात असताना काय माहिती नसतं आपल्याला, आपण खाण्याचा प्रयत्न करतो. कोणतंही प्रोडक्ट आपण XYZ माहिती नसतं कोणती कंपनी आहे, काय आहे, कसलं आहे, हर्बल आहे का. हर्बल म्हणजे काय, मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना हर्बल म्हणजे काय, हर्बल म्हणजे तुमच्या घरातील बनवलेला अन्न खाणं हे हर्बल. बाजरी, गहू, ज्वारी, पनीर, या सगळ्या गोष्टी, शांतता, या सगळ्या गोष्टी खाणं आणि रेग्युलर स्वतःला फिट ठेवणं हे हर्बल. असं कोणतंही औषधं खाऊन जर महिन्यामध्ये 10-20 किलो जर आपण कमी झालो असतो, तर आपण एका महिन्यात 20 किलो वाढत असेल, एका महिन्यात 10 किलो वाढत असेल, एका महिन्यात 5 किलो वाढत असेल, तर तुम्ही ते औषधं खा. वर्षाला 12 महिने आहेत आणि त्या 12 महिन्याला 2 किलो कमी करू आपण. किती? 2 किलो. 24 किलो वजन कमी होते महिन्याला. फक्त सातत्य हवं. जर सातत्य नसेल तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपल्या समोर बसणारा, आपल्या जवळ असणारा व्यक्ती हा हृदयविकाराने जातोय. महिलांमध्ये सध्या अनियमित मासिक पाळी निर्माण होते. त्या अनियमित मासिक पाळीमुळे PCODचे प्रॉब्लेम चालू झाले. मासिक पाळी अनियमित असेल तर पुढे जाऊन गर्भपिशवीचे कॅन्सर डिटेक्ट होतात. भरपूर काही गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे आज महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. मेंदूमध्ये गाठी, अतिविचार, घरासाठी राबणारी ही आमची एक घरची लक्ष्मी सध्या खूप भयानक त्रासांना म्हणजे कारणीभूत आहे. आता एक 4 दिवसापूर्वीची तुम्ही न्यूज बघा, कोल्हापूर साईडची आहे. एक बाळाला, 3 महिन्याच्या बाळाला एक माता दूध पाजत होती पहाटे आणि ते बाळ रडायला लागलं आणि घरचे म्हणजे हिला झोप लागली म्हणून हलवायला गेले तर ती जागेवर डेथ झाली होती. तिला अटॅक आला. 3 महिन्याचं बाळ असणारी माता दूध पाजताना मृत्युमुखी पडते. याचं कारण भरपूर काही वेगवेगळी कारणं आहेत. आपल्या समोर, आपल्या अवतीभोवती आपला भाऊ, आपली आई कोणत्याही प्रकारचं कोणतंही व्यसन न खाता माउथ कॅन्सर डिटेक्ट आहे. काहींना मसलचे लिपोमाच्या गाठी असतात, त्या गाठींमधला मसलचा कॅन्सर डिटेक्ट होतो. काहींना हाडांचे कॅन्सर डिटेक्ट होतं. मग याचं कारण काय? एकमेव तुमची जीवनशैली बदलली. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत तुमचं झोपणं नाहीये, काहीच नाहीये. जी दिनचर्या ठरवली गेलेली आहे, ब्रह्ममुहूर्त, बरोबर. या ब्रह्ममुहूर्त, या लहान मुलांना सगळ्यांना बसून घ्या पहिल्यांदा. या ब्रह्ममुहूर्तावर ज्या वेळेला आपल्याला उभं राहायचंय त्यावेळेला आपण झोपलेलो असतो. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा जो व्यक्ती जागा होतो, एक शास्त्रानुसार आपल्याला एक गोष्ट सांगितलेली की जर तुम्ही सकाळी 5 म्हणजे 4:45 ते 5:15 या दरम्यान जर गरम पाणी पिलात तर तुमच्या शरीरातील 85% आजार कमी होतात. पण ते पाणी पिल्यानंतर तुम्हाला राबणंही महत्वाचं आहे. आज इथं कोणतीही गोष्ट बघा, तमाशासाठी पब्लिक बोलवावं लागत नाही. तमाशाला पब्लिक बोलवावं लागत नाही. एक गाडी गावातून फिरली की तमाशाला पब्लिक भरपूर आहे. पण आरोग्याची जाहिरात करावी लागते आणि मग कुठंतरी त्यामध्ये हजारांमध्ये फक्त 100 लोक आरोग्याला आपल्याला सापडतात. आज आपण हे सगळे जे एकत्र येतोय हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहे. प्रत्येकाच्या घरामधली जर एक महिला सुरक्षित असेल, माझी ही प्रत्येक बहीण जर चुलीवर मजबूत असेल तर त्या चुलीवर घरातली ही मुलगी मजबूत असेल तर तिचं अख्खं घर मजबूत राहतं.
म्हणून सकाळी 5ला बोलवणं, तुमच्यावर वेळोवेळी काकवणं, रागवणं, तुम्हाला दरवेळेला माझ्याकडे सुट्टी भेटत नाही असं म्हटलं जातं. काय माझ्याकडे सुट्टी हा प्रकार नाहीये आणि मी सुट्टी देऊच शकत नाही. कारण जर आरोग्याने सुट्टी घेतली तर मी सुट्टी घेऊ शकतो. आरोग्याला सुट्टी नाहीये आणि मी सुट्टी घेऊ शकत नाही. बघितलं असेल अनेक वेळा मी स्वतःला कधीच सांगत नाही की मी थकलोय. मी स्वतःला एकच सांगतो की संघर्ष अजून थकला नाहीये. संघर्ष म्हणजे कोणता? जे स्वप्न मी माझ्या मनाशी बाळगून चाललेलो आहे, ज्या स्वप्नाने मला माझ्या बहिणींचं आरोग्य मजबूत करायचंय, ह्या स्वप्नांना जोपर्यंत माझं कायम एका प्रत्येक बहिणीला सांगणं असतं, आपल्या कपाळावरचं कुकू घेऊन मर, म्हणजे म्हातारपणापर्यंतच आधीमध्ये कोणताही आजार घेऊन मरू नको. गर्भपिशवीचे कॅन्सर, स्तन कॅन्सर, गाठींचा कॅन्सर, अति विचार करत असेल तर ब्रेन कॅन्सर, अनेक. आणि तू फक्त घरातली नाहीये, तू स्वतःतली पण आहे. तू फक्त घरातली नाही, तू स्वतःतली पण आहे. तुला पण एक मन आहे, जरा डोकून बघायला शिक. फक्त मूल आणि चूल हे तुझं आयुष्य नाहीये. फक्त मूल आणि चूल हे तुझं आयुष्य नाहीये. तुझ्या आयुष्यात थोडस आनंदाचे क्षण तू जगायला पण जगू शकतो. तुला थोडस स्वतःचं आयुष्य जगणं शिक. फक्त तीच मुलं, तेच घर, तेच नाही. कुठंतरी स्वतःच्या विरंगुळासाठी एक पेन आणि वही घेऊन कविता लिहायला पण शिक. कुठंतरी एखादी पेन वही घेऊन कविता लिहायला पण शिक. कधीतरी नवऱ्यासोबत रोज प्रेम नाही, कधीतरी फायटिंग करायला पण शिक. कारण रोजच जर प्रेम असेल तर शुगर वाढते आणि आधीमध्ये फायटिंग असेल तर बीपी पण वाढवते. कारण बीपी वाढल्यानंतर जर व्यायाम करताना बीपी वाढत असेल आणि नंतर शांत होत असेल तर रागात पण कधी कधी बीपी वाढू दे आणि परत तो प्रेमामध्ये नॉर्मल पण होऊ दे. एक लक्षात ठेव, भले काळ इकडला तिकडा झाला तरी चालेल, कुटुंबाची साथ कधी सोडू नको. एक भाऊ म्हणून सांगतो, काळ इकडला तिकडा झाला तरी चालेल, कुटुंबाची साथ कधी सोडू नको. ए पुरी, माहेरवरनं आली सासरच्या दारातून सौभाग्याचं लेणं घेतल्याशिवाय तिरडीवरनं कधी बाहेर पडू नकोस. धन्यवाद. आकिराच्या मुलीचा आज वाढदिवस होता. तिच्याकडे 500 रुपये दिलेले होते. ते 500 रुपये तिचे हरवलेले आहेत. कोणाला सापडले असेल तर ते तिच्याकडे जमा करावे. हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा. आजचा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे आणि बोलले असे उलटून झाले असतील चुका, बोलले असे उलटून झाले असतील चुका. विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. दिवसभरामध्ये आपल्या ऋषितुल्य परिवाराच्या स्नेह मेळाव्यात आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, मोठ्या मनाने आपण सर्वांनी माफ करावे ही विनंती. निरोपाचा हा क्षण आला, मन हळवे झाले. त्या गोड आठवणींनी आज डोळे पाणावले. परंतु निरोप तर हा घ्यावाच लागणार आहे आणि या निरोपाचं आभार प्रदर्शन आपले आधारस्तंभ, आपले भाऊ, आपले गुरु, आपला बाप, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिवस रात्र कष्ट केले, भाऊ आम्हा सर्वांकडून खूप खूप आभार. आणि हा आठवणींचा ठेवा आयुष्यभर आम्ही तरी विसरणार नाही. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले आणि आभाराचे प्रदर्शन तुम्ही करावे ही एवढी विनंती. शेवटी एवढेच म्हणे, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार. असं सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले ऋषितुल्य योग प्रभू, आपल्या सर्वांचे आवडते भाऊ, आदरणीय, वंदनीय, सन्माननीय डॉक्टर देशमुख सर आपले आभाराचे 2 शब्द व्यक्त करत आहेत. पोरीनो, प्रत्येक जण घरी जाणार आहे, सुखरूप जा. येत्या 20-22 दिवसात मला आठवत त्यांनी झोप काढली असेल. तुम्ही बघत होता, हा हट्ट होता एक प्रकारचा. हा हट्ट
7 वर्षापासून मी बघत होतो ऋषितुल्य हे खूप वरच्या भूमिकेला न्यायचा मी प्रयत्न केला, काय थोडंसं डगमगलं. अनेकांनी कोसळायचा प्रयत्न सुद्धा केला. बॅचमधून अनेक ऋषितुल्याच्या बॅच कोसळण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण जो वादळांना हरवेल अशी कधी त्याच्यात जिद्द, म्हणजे जो वादळांच्या हवेला घाबरून बाजूला पडेल अशी औलाद माझी नाही. वाऱ्याच्या हवेने मी वाकण अशी माझ्या बापाची शिकवण नाही. आणि कुठं रडायचं आणि कुठं ते रडून तिथं उठायचं आणि झगडून स्वतःशी परत एक विश्व निर्माण करायचं हे मी शिकलो ऋषितुल्यामध्ये. कोणाची आर्थिक पाठबळ नाही, काही माहिती नाही. सर्वसामान्य एक हमालाचा पोरगा एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणं, एका मुलीला असे काही वेगवेगळ्या प्रकारचे औषधं खाताना बघणं आणि औषधं खाताना बघितल्यानंतर ते मुलीचा त्या काही गोष्टींमुळं मृत्यू होणं आणि त्या दिवशी ठरवणं आपण सुद्धा या योगा क्षेत्रामध्ये उतरणं. 114 किलोचं वजन घेऊन या योगा क्षेत्रात उतरलो. अफॅड बॉडी, धिप्पाड शरीर. आपण लोकांना काय शिकवणार, त्याच्यापेक्षा आपण स्वतःला पहिलं काहीतरी शिकू या दृष्टिकोनातून धाप लागणं, पडणं, कोसळणं आणि कोसळून परत उठणं हे मला हवेने शिकवलं. आणि इथून मी परत 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 उठत राहिलो. अनेक मुलींना घडवलं. एक रागीट स्वभाव, कडक, स्वतःला चुकलं तर स्वतःला शिक्षा देणं. एवढं तर मला माहिती, मला मागं वाईट बोलत असतील बोलू द्या, काही अडचण नाही. मागं नाव ठेवणाऱ्यांनी ठेवायचं असतं, कारण त्याचं कारण आहे. आपल्याला जर कोणी नावच ठेवत नसेल तर आपण पुढं चाललोय याची गणना कुठं होणार. सगळ्यांनी जर मला चांगलं म्हणलं तर उपयोग नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. कोणीतरी मला शिवी दिली पाहिजे, कारण त्याची शिवी ही माझ्यापर्यंत येईपर्यंत ती ओवीच्या याच्यात मी रूपांतर करू शकतो. आयुष्यात संघर्ष करावा. आणि जाता जाता निरोप समारंभ देत असताना एकच सांगतो, हा निरोप नाहीये तर ही परत एक क्रांती. ही निरोप नाहीये, ही एक परत एक क्रांती आहे. असंख्य माझ्या सासरवाशिनी माहेरी आल्या, भले 2 वेळचं का होईना, 1 वेळचं का होईना, अन्न मी त्यांच्या मुखात घालू शकलो, हेच माझ्यासाठी खूप आहे. पोरींनो, एक बाप आणि भाऊ या नात्याने सांगतो, पुढं कमी पडलो असेल समजून घ्या, बाकी काय नाही. झोप सुद्धा घेतलेली नाही. आणि आपल्याला ग्रुपवर प्रत्येक वेळी माहिती पडत होती किती कष्ट आहे, की त्या कष्टाची कुठंच तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाची सुद्धा कुठंच तुलना होऊ शकत नाही. असं आपल्याला अनुभवलं असं गुरूंचं मार्गदर्शन योगरूपी, संस्काररूपी आणि मेडिटेशनद्वारे मार्गदर्शन मिळत असतं. आपल्या गुरूंचं आपल्या सर्व ऋषितुल्य परिवारातर्फे खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर आपल्या या आनंद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले मस्केदारजी, शारदाताई, शिरसाट मॅडम यांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर आपल्या नलवडे मॅडम आणि आपल्या संध्याताई या नेहमीच आपल्याला मार्गदर्शक सूचना देत असतात. त्यांचे सुद्धा आचार्यजींनी आपल्या सर्व ऋषितुल्य परिवारातर्फे खूप खूप आभार. पुन्हा एकदा मी सर्वांचा एकदा नामोल्लेख करते. आपल्या ऋषितुल्य परिवारातले सर्व सदस्य, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक, लहान लहान छोटी मुलं, या सर्वांचं खूप खूप आभार. तर योग स्वर्ग तुमच्या पायथ्याशी